आज ऊन पडलं होतं. पोरं म्हणले पप्पा पोहायला जायचंय. म्हटलं मग चला. मग आलोय त्यांना घेऊन पोहायला वड्यावर. पोहतात मस्तपैकी. हे दे ना दादाला पण. पाणी कशाला घालते त्यात? अरे तो खाली टेक पाण्यामध्येच ते जायचं असते त्याच्यावर. ए मूर्खा, पाण्यामध्येच त्याच्यावर हे आतमध्ये जायचं असते. कडाला खाली टेकल ना तो. पाण्यामध्ये असतानाच जायचं. पाण्यात असतानाच त्याच्यात जायचं. का नाही येणार? हा सोडा आता. बॅलन्स घ्यायचा. पोहता येते दोघांना पण. ते मागच्या महिन्यात दारावर ते टब विकायला आले होते मोठाले. ते आमच्या पोरीचं डोकं लगेच चाललं, पप्पा टपावर आपण बुडणार नाही ना. म्हटलं काय माहिती बाबा, बघा तुम्ही आता जाऊन कसं काय. मग ती आली टब घेऊन आणि त्यांचा कार्यक्रम झाला सक्सेस इथं. आज मस्तपैकी ऊन पडलंय सगळीकडं. हा हा ये ना पोहायला. ये ना पोहायला. ये ना. मग कुठं गेलते पोहायला? पोहायला कुठं गेलते? पोहायला या ना म्हणलं. बरं बरं चालते.
काय आज चांगलं ऊन पडल्यामुळे गावातल्या लोकांनी गोधड्या वगैरे धुवायला आणल्यात. काही काहींच्या वाळून पण गेल्या. आता गोधड्या धुवायला सुरुवात होईल. हा काळ्या तुला पोहायचे का? अंडरपॅन्ट नाही आणली? मग कधी आणणार? गोदाड्या धुवायला आणलेत काय मग? ए बास करायचं का दीदी? हां ते बघ पडली. पाणी नाही भरून द्यायचं त्याला आधीच. असं हे ना काय करायचं माहिती आहे का? थोडं खोल पाण्यात जा ना. हां 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 जा तशीच. असं पाण्यात टाकलायचं आणि एक पाय मग आत टाकायचा, बॅलन्स घ्यायचा आणि तसं हा लगेच इकडं व्हायचं. हा पाणी भरून नाही द्यायचं ते. आधी आहे ना त्याच्यावर अशी तरंग डायरेक्ट अशी पोटावर नाही का? हां नाही पुढं धर ना हात. हां नाही बॅलन्स घ्या असं चारही बाजूला असं हे करायचं आणि मग हळूहळू आत चढायचं. हां हां ते जायला तसं नाही ग. चला बाद झालं. दादा कुठे गेला? इकडे झोपलाय काय? तापलाय का रे खडक? हां गावाकडची पोरं अशी पोहून झालं का लगेच खडकावर झोपतात. खडक तापलेले असतात आणि मग परत गरम झालं का परत पाण्यात उड्या मारायच्या. स्विमिंग टँकपेक्षा गावाला ओढ्यामध्ये पोहायला मजाच असते. अगं ते खाली टेकला आता. हा बॅलन्स घे आणि हाताने असं असं थोडं पुढं कर आपलं नावेसारखं नाही का? हा हा बरोबर. ए नव्या मी जाऊ का घरी? हां मला वर्षाताकडे जायचंय. जाऊ का दीदी? हे भांडी वगैरे घेऊन ये आणि आहे ना सगळं घेऊन या घरी. हा जाऊ का मी?